प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 176 वाचून 376 वाचून थांबलेलो होतो. 376चा भाग असा होता, अत्यंत वैराग्यशीलच समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. बघा, हे जे ग्रंथ वाचताना आपण कधी कधी काही गोष्टी आपल्याला लावून घ्यायच्या पण असतात आणि कधी कधी आपल्याला लावून घ्यायच्या नसतात. आपण आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण एकत्र येत असतो. ग्रंथ का वाचत असतो, मॅप काय दाखवत असतो आपल्याला, आपण कुठे आहोत, ठीक आहे नाही. त्याप्रमाणे जर आपल्याला हे सगळं वाचत असताना आपल्याला काय अत्यंत वैराग्यशील समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. वैराग्यशीलच बघा, इथे अत्यंत कारण सांगितलं काय, संतांनी सांगितले दोनच गोष्टी परमार्थात अंतिम टप्प्यावर आहेत, एक वैराग्य आणि विवेक. आणि त्याच्या अगोदर एक सांगितलेले भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, आहे की नाही. ज्ञान म्हणजेच विवेक आणि वैराग्य हे दोन गोष्टी पाहिजे. भक्ती म्हणजे काय, भक्ती याला म्हणतात जसं आपण आपल्या घरच्यांकडं गेलो, रात्रीचा समजा 11 वाजता गेलो इथून कार्यक्रमावरून लेट, आणि स्वयंपाक बनवलेला आहे आपल्या पत्नीने, आणि ते म्हणले घ्या तुमच्या हाताने घेऊन खा, असं म्हटलं तर ती भक्ती नाही होत. हलेत बरोबर, धो हात पाय, उठायचं, द्यायचं, घ्या 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 घ्या. भक्ती म्हणजे त्याच्याशी अनन्यत्व, प्रेम संबंध तो पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, कशाची भक्ती करायची हे ज्ञान पाहिजे. दुर्दैव संप्रदायातली लोकांचं, नवशिक्या लोकांचं दुर्दैव, कशाची भक्ती करायची. जर वेदेश्वरी ग्रंथ काढला, कशाचं जप करतो तू, कशाचं ध्यान करतोस, कशासाठी वैराग्य तुझं दानधर्म चाललाय, तुला जर मूळ माहीत नाही तर हे बाकीचे सगळे म्हणजे ते ग्रंथ असे आहेत. एक वेदेश्वरी झालं, आपला मध्ये आपण वाचलं होतं अष्टवक्र गीता, हे जे ग्रंथ असे त्यांना असे वाजून ज्ञानीच पाहिजे, फक्त उगाच गर्दी करण्यासाठी नको आहेत माणसं त्यांना. त्यावेळेला ते म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आहे का या गोष्टीचं, या शब्दाची तरी ओळख आहे का. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान कशाला म्हणतात काय माहिती, प्रचारकाला जरी म्हटलं तर तो फक्त शब्दाचे छल आपल्याशी बोलू शकतो, अनुभूतीच्या बाबतीत शून्य. आणि तुका म्हणे येथे अनुभवच प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. मग त्याला म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव बोलीजे ज्ञान. आणि असं नसेल त्यापेक्षा मग आंधळा भरा ते म्हणले. एका जनार्दनी नको आयशियाचा अज्ञान, एका जनार्दनी अज्ञानच बरा, आयशिया सज्ञानाचा वारा नको, असं नाथबाबांचं एक प्रमाणे जुन्या ग्रंथामध्ये वाचण्यात आलेले. अशा अज्ञानांच्या संगत नको, मग त्यापेक्षा आपण अज्ञान बरं. आणि एक संतांचं असं म्हणणे, मला वाटतं नामदेव महाराज किंवा नाथबाबाचंच आहे, आपुली पूजा आपण करावी ही ठाव नाही जवराटी. कशी करणार आपली पूजा आपण, हा संप्रदाय शिकवतो. हे वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान रूपी ज्ञान आहे, गाभा आहे, पाया आहे. आपुली पूजा आपण करावी ही ठाव नाही जवराटी, तववरी कास या ती पूजा जाणीवेचा शीन. मी भक्ती करतो, मी भक्ती करतो, ही फक्त काय आपल्याला जाणीव, आणि ती जाणीव शीनकारक आहे, आनंददायक नाही. मला येते, मला येते, बस. त्याहून आपुली पूजा आपण करावी ही जवळ ठाव नाही राहटी, तवरी कासे ती पूजा जाणीवेचा शीन. त्याहून अज्ञान बरंच देवा, त्यापेक्षा अज्ञानी बरो आपण. मग इथे विवेक म्हणजे काय, ज्ञान, आत्मा अनुभूतीचं ज्ञान. ज्याच्याकडे आहे आत्मा अनुभूतीचं, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे कशाची आवश्यकता आहे आता, वैराग्याची. ज्याच्याकडे वैराग्य आहे त्याला कशाची आवश्यकता आहे, आत्मा अनुभूतीची. आणि हे करत असताना भक्ती भावाने ते करायचंय. जशी ती वेश्या वाट बघते गिरायकाची, मध्यरात्री उलटून गेली तरी वाट बघते, तेवढ्याच फ्रेश याने काय म्हणतात त्याला, आत्मीयतेने, त्याचं नाव भक्ती. मला भेटणार, मला भेटणार, मी शेवटपर्यंत सोडणार नाही, मी ती गोष्ट प्राप्त करेल, असं अनन्यत्व भक्तित्व पाहिजे. आणि मग अत्यंत वैराग्यशील समाधी अवस्थेचा अनुभव येऊ शकतो. त्याच्यानंतर ज्याला समाधीने समचित्तता साधते, समाधीचा अनुभव आला म्हणजे काय, एक निर्विकल्प समाधी आहे आणि एक सविकल्प समाधी. बस समाधीचा अनुभव आला,
त्याला वाटतं. बघा कितीतरी असे अशी काही आपण आता टी व्हीवर पाहतो संप्रदाय असे, शांत बसा शांत बसा. मनाला निश्चल केलं तर समाधीची थोडीशी अनुभूती येते, पण मी कोण आहे हे त्याच्यात कळत नाही. मग आता इथे समाधीचा अनुभव आला त्याला, तर समचित्तता साधते आपल्यामध्ये. या स्टेपपर्यंत बाबाने आपल्याला नेलेले. काय दिलेले आपल्याला? विवेक, ज्ञान दिलेले. वैराग्याचा अभाव होता तरी बाबांनी ती कसर भरून काढलेली. जसे शिक्षक पूर्वी 15 मार्क कमी पडले तर ते लाल पेननी द्यायचे आणि पुढच्या वर्गात ढकलला, तसं आपल्याला ढकललेलं आहे. समाधीचा सुद्धा अनुभव आपल्याला नाम साधनेमध्ये आलेलं आहे, पण माझं तुझं जात नाही. कारण का? समचित्तता साधते तो स्थिर साक्षात्कारी होतो. समचित्तता आहे का? नाही. मग स्थिर साक्षात्कारी नाही, म्हणजे साक्षात्कारी आहे पण कसा? अस्थिर साक्षात्कारी आहे. त्याची भरमसाठ भरणं झालेलं आहे. कारण का? धरसोड आहे, स्थिरता पाहिजे. काहीही झालं, बघा ना तुकाराम महाराजांना, ज्ञानोबरायांना, नाथबाबांना किती समाजाने त्रास दिला तरी त्यांच्याबद्दल शब्द त्यांच्या मुखावर आलं नाही. कारण का? समचित्तता. आपण तो भागवत मधला पाहिला होता, भुरशू का काय, कद्रू ब्राह्मण, त्याला किती त्रास दिला तरी तो म्हणायचा जाऊ द्या, आपलं प्रारब्ध आहे, ईश्वरच करतोय, बस काय ना. ही जी स्थिती आहे ती समचित्तता झाली बाय, तेव्हा साक्षात्कारी होतो. ज्याला सत्यत्वाची स्वानुभूती आलेली असते तोच भवबंधनापासून मुक्त होतो. आणि हे प्रबोधाचं ज्ञान आहे आपल्याला. पहिलं अनुग्रहच आहे. आणि समचित्तता कशाने साधणार? प्रबोधाने. सर्वा घटी पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हे प्रबोधाचं आहे. आणि मगच तो बंधनापासून मुक्त होऊ शकतो. नाहीतर जन्म मरणाचे त्याला शेष कर्म थोडं शिल्लक राहील. आणि जो जीवाभावापासून मुक्त होतो तोच शाश्वत सुख अनुभवतो. मग तो या जगात राहताना, त्यांनी सांगितलं या जगातामध्ये तो राहत असताना त्याला सुख होतं. पण आपल्याला जसं सुख होतं, एखादी वस्तू मिळाली, आपल्या मनासारखा मनुष्य भेटला, आपली प्रिय व्यक्ती भेटल्यावर आपल्याला जसं सुख होतं तसं सुख नाही होत त्याला. त्याला सतत तो सुखी असतो, कारण त्याला मिळालेले सर्व सुखाचे आगर. त्याला कधीच तोटा नाही. मग त्याला ते व्यक्तीकडून नाही मिळत, वस्तूकडून नाही मिळत, तो त्याच्या स्वानुभवामध्ये असतो. हे सगळं जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे अशा पद्धतीने असतो तो. आणि त्याला त्यांनी सांगितलं होतं समाधीच्या अवस्थेत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार शक्य असतो. जो ब्रह्माच्या परम अवस्थेत जागृत झालेला आहे त्यालाच केवळ सर्व बंधनापासून संपूर्ण मुक्ती मिळत असते. स्वप्न पाहणारा जेव्हा जागृत अवस्थेत येतो तेव्हाच केवळ त्याच्या स्वप्नातील छल संपतात. स्वप्नात मुलगा झालाय आणि आता त्याच्या शाळेच्या ॲडमिशनचा त्याला प्रश्न पडला होता आणि 25,000 भरायचे डोनेशन, आणि त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता. कुठं? स्वप्नात. आणि जागा झाल्यावर लगेच सकाळी बँकेत पळल की नाही? नाही, कारण त्याचा तो विषय संपला. तसा जागृतीत झाल्यानंतर जे स्वप्नात छल, भीती, त्रास होता, छळत होते, ते त्याला जागृतीत आल्यानंतर नाही. जो मुक्त झालेला असतो त्यालाच केवळ शाश्वत सुख लाभते. आपण नश्वर सुखामध्ये थोडे थोडे खुश आहोत. हे जे आपण जर म्हटलं ना, परमार्थिक माणसाने व्यावहारिक सुखाचं नाही समजा. वारीला गेलो, लय मजा आपल्या ह्याच्यात, सगळं व्यवस्थित नाही, लय आनंद, तो आनंद कशाच्या तरी. आणि जर असं नसतं झालं तर काय वारी, काय यांचं नियोजन आहे का? म्हणजे तुम्ही वस्तूवर अवलंबून आहेत ना? नाही. आनंदाचा स्रोत तुमच्या अंतःकरणात आहे, हृदयात आहे. त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झाला ना, मग शाश्वत सुख. हे नासके सुख आहे. आणले सफरचंद आणि त्याच्यातला एक राहिला आणि दुसऱ्या दिवशी कापला, नासका भेट निघाला, काय होणार? ते सुख भेटणार आहे कालच्या ह्याच्यातलं? नाही. म्हणजे ते वस्तूवर ते शाश्वत सुख नाही. साक्षात्कारी मानवाला अनुभवास मिळणारे सुख हे भोवतालच्या वस्तुमात्रावर अवलंबून नसते, तो आपल्या आत्मतत्वातच रममान होत असतो. साधू लोक परमात्म तत्वात रममान होतात ना, आणि ज्या तत्वात रममान होतात त्या तत्वाला ते राम म्हणतात. आणि तिथे आपल्याला एक दाखवला होता, एक मध्ये दाखवला होता भजगोविंद मधला श्लोक. जाता जाता काल शेवटच्या टप्प्यात राहिला होता की तो त्याच्या सुखाचा आनंद कसा लुटत असतो. त्यांनी सांगितलं त्याला बाह्य जगतातून नाही. एखाद्या वेळेला त्याच्याकडून खून झालेला आहे, आईवडिलांचा, भ्रूण हत्या झालेली आहे, चोऱ्या केलेल्या आहेत त्यांनी, तरी त्याचं त्याच्याशी काही घेणं देणं. तो त्याच्या चेहऱ्यावर तोच आत्मानंद झळकत राहणार त्याला, कारण बाह्य जगताकडून दुःखही होत नाही
आणि बाह्य जगताकडून सुखही होत नाही. त्याचं नाव आहे जी ही द्वंद्वाधिक दुराविली. कोणती जी ही? ती ही आहेत. मान अपमान वगैरे अशा सगळ्याच्या पर्याय झालेला आहे तो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं त्याला का बरं असे राईट दिलेले नाही. जो निस्पृह आहे, चांगला व्यक्तिमत्व आहे, त्याला यांच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काही राईट दिलेले असतात. जा कर तू, आम्ही तुला विचारणार नाही. का? त्याला दिलेले. ते म्हणले पण मुलाला देतात का वडील लगेच राईट? नाही, उधळ्या पोराला नाही देणार. पण त्यांना कळाले हा तिजोरीतून काढील, भांडवल म्हणून घेईल आणि याच्यापेक्षा तिजोरी जास्त भरील. त्यावेळेला समाज हितासाठी शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी सांगितलं कापा. का? की दयातीचे नाव भूतांचं पालन होत असेल तर अनेक निर्दळन कंटकांचे. त्याप्रमाणे किंवा अर्जुनाला सांगितलं धर्मनीती करायची ना, म्हणून तुला लढाई करायची. बरं, ती लढाई खरी नाहीये. जरी मेले तरी चित्रातले मेलेले भीष्माचार्य वगैरे, त्याप्रमाणे चित्रातले, पिक्चर मधल्या चित्रातले हिरो हिरोईन मारतात विलन. खरे मरत ते खरे तिकडं त्यांच्या घरी एसी कमऱ्यामध्ये बसलेले असतात. ते पण ज्ञान आहे त्या पद्धतीने. मग त्या मुलाला त्यांनी ते दिलेले. त्याप्रमाणे शेवटचा होता गीतेच्या अध्ययनाने अभ्यासू साधकाला साध्य आणि साधना याचे सुबुद्ध आणि वस्तुनिष्ठ नाही. बघा पलटी झालं. याच्या सांगितलं सिद्ध पुरुष स्वभावता समाजाच्या नैतिक एकवाक्यतेच्या आणि सदाचारी चांगुलपणाच्या विरुद्ध वागण्यास असमर्थ असतो. तो वाईट वागू शकत नाही. हां, आणि तो समाजाच्या हितासारखं वागणारे, म्हणून त्याला ते सगळे राईट दिलेले आहेत. आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला असल्याने तो सर्वांमधील आत्मतत्व होतो. सगळ्यांमधला तो काय होतो? आत्मतत्व होतो. आता इथे एक दिलेले सगळ्यांमधला आत्मतत्व कसा होतो तो? तर श्लोक क्रमांक मुंडक. बघा, ही उपनिषद घ्यायची, ज्याला अभ्यास करायचा आहे ना, ज्याला अभ्यास सुद्धा नाही, आत्मानुभूतीचा आस्वाद लुटायचा आहे. जसजसं दिवाळीत वेगवेगळे मेनू केलेले तसेच. आणि याच्यातूनच ह्या 10 मुख्य उपनिषदाचं सार श्रीमद भगवद्गीता आहे. तर याच्यामधला त्यांनी दाखला दिलेला आहे. आता चालले कशामध्ये होतं? विवेक चूडामणी. विवेक चूडामणीमधून आलोय भज गोविंदम, आणि भज गोविंदम मधून सांगितलंय मुंडक्क उपनिषद मधला 3ऱ्या क्रमांकाच्या अध्यायातला समजा, आणि 3ऱ्यातला दुसरा आणि 2ऱ्यातला 9वा श्लोक वाचते. बघा कसा तो आनंद लुटत असतो. अजून एक पेज त्याचं बाकी आहे, तरी पण आपण त्याच्या पुढे चाललेले. एक आहे आणि परत दुसरं पण त्यांनी दिलेले. एक मध्ये काय दिलेले? तो स्वतःच आत्मतत्व होतो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, आणि हा आपला प्रबोध आहे. आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला असल्याने तो सर्वांमधील आत्मतत्व होतो. आपले गुरुजी त्या दिवशी आले होते. ते म्हणले आम्ही आपल्या आळंदीचे ट्रस्टी सगळी लोक जेवल्यानंतर मग आमची शेवट पंगत पडते. बघा, शेवट पंगत पडते, कारण ते सगळे जेवले म्हणजे आईचं व्रत आहे तसं आहे. सगळे जेवले आणि घरी जरी थोडं कमी पडलं ती तृप्त असते, कारण का सर्वांमध्ये ती तीच पाहत असते. त्याप्रमाणे आता त्याला 1 नंबरचं त्यांनी दिलेले 9वा श्लोक आहे ब्रह्मवेद ब्रह्मव्य भवती, एवढ्यासाठी दिले आहे. जो कोणी ते परब्रह्म खरोखरी जाणतो. बघा, जो कोणी ते परब्रह्म कसं जाणतो? खरोखरी. म्हणजे खोटे नाटकं करणार आहेत ना, म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवाला विसरले. बोलबाला कशाचा चाललाय? खोट्या देवाचा. जो कोणी ते परब्रह्म खरोखरी जाणतो तो स्वतः ब्रह्मच होतो. काय होतो तो? आणि इकडे उल्लेख काय दिला होता त्याच्यामध्ये की तो आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला असल्याने तो सर्वांमधील आत्मतत्व होतो. आणि इथं सांगितलं जो खरोखर जाणतो तो सगळं कोण होतो? तोच होऊन जातो. तो स्वतः ब्रह्म होतो. त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा जन्माला येत नाही. बघा काय दिलेले. आता बघा, परवा घाटकोपरमध्ये 11वे तुकोबारायांचे वंश त्यांचं कीर्तन झालं होतं. आपण मध्ये गेलो होतो, ते पण 11वेच दुसरे त्यांचे सख्खे चुलत भाऊच असतील ती लोक. बघा, त्यांना 11व्या पिढीपर्यंत त्यांची पोरं. आपल्याला तो आदर्श घ्यायचा आहे. आपल्या मुलांना जबरदस्तीने मारून
सोडून त्यांना बनवलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या ऐकण्यातले आहेत तोपर्यंत. ऐकण्यातले नाहीत, मोठाली पोरं झालीत कमवतात. आईवडिलांनी सांगायचं दिवाळीला मला काही नकोय, मला तुझ्याकडून काही नकोय, पण तू कशाला आला पाहिजे, सत्संगाला आला पाहिजे, तू हे कर तू हे कर. जर त्यांच्यावर निस्सीम प्रेम असेल तर नाही तर बोलू नको माझ्याशी. असे आपल्या संप्रदायातले महात्मे आहेत. जाधव साहेब बहिणींना म्हणले आमच्या बाबांकडे चल, श्रीपाद बाबांकडं, तुला अनुग्रह देतो, तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. बहीण आणि मेवणे म्हणले नाही, आम्हाला नाही जमायचं. ते म्हणले मग आम्हाला तुमच्याशी रिलेशन ठेवता यायचं नाही, तोडला संबंध. पण जेव्हा बहिणीच्या पोरीचं लग्न आलं तेव्हा मामा पाहिजे ना, मग आले. तरी येईल, पण कधी माळ घातली तर. आता आडला नारायण धरी, आता हे नाहीत तसे, पण असं म्हणणं झालं, मग त्यांनी ते स्वीकारलं. का बिलाड्यापंच तसंच मेवण्याकडे जायचं बंद केलं. अत्यंत सिरियस. आणि बाजूच्याच गावात कीर्तन, लोक सांगायला लागले तुमचे मेवणे सिरियस आहे. तर पत्नी होती, तिला सांगितलं तुम्हाला जायचं तर जाऊन या, भावाला भेटून या. ती म्हणली नाही मी पण जाणार. तुम्ही का त्यांच्याशी बोलायचे बंद झालेत, का तुमचा काय विचार आहे, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून ना, मग मी पण नाही जाणार. पण तो बिचारा त्या आजारातून उठला, व्यवस्थित झाला, मग पश्चाताप झाला, बहिणीकडे गेला. मग अनुग्रह विरोग्रह त्याला 8 दिवस राहायला ठेवला, अवस्था करून घेतली चांगली, रोज चिंतन, नवीन कपडे. आणि श्रीपाद बाबा त्या गाडीवर बसले होते एमएटीवर, म्हणून ते म्हणले होते ही विकायची नाही. पण मग ती एमएटी गाडी घेऊन हा घरी. बघा एवढी पाहिजे ना आपल्याला. तर त्यांच्या कुळामध्ये ते म्हणतात बघा, त्यांच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा जन्माला येत नाही. बघा काय असेल ते. कारण ते त्यालाच म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यांना मिळणार. आता याच्यावर ताण आणला यांनी तुकोबरायच्या त्या प्रमाणावर, संतांचे आप्त नवती ते संत, याच्यावर ताण आणलेलं आहे. पण सकारात्मक घ्यायचे असतात आपण विचार. त्यांना काय म्हणायचंय, त्यांनी चिमटा काढलेला आहे बाबांच्या पोरांना. अरे बाबाचं पोरग आहे, जरा लाज ठेव आणि चांगल्या मार्गाला लाग, नाही तर तुम्ही संत नाही. हा एक प्रकारचं सीधा उंगली से घी नाही निकलताय म्हणून टेडी वाक्य काढलेले त्यांनी. काही असे पण आहेत त्याच्यामध्ये, एकाच वाक्यातून अनेक अर्थ निघत असतात. कुळामध्ये ब्रह्म न जाणणारा जन्माला येत नाही. तो शोक तरुण जातो, त्याला शोकाची काय नाही. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भव नदी. तुमच्या बरोबर राहिलो ना, मी तरुण गेलो. हा विश्वास असेल हो, हा विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. मी ज्यांच्या संगतीत राहतो ते असे लल्लू पंजू नाहीत, त्यांच्या बरोबर राहिलं. अरे तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग कोणाची टाप नाही, मग मज हरी उपेक्षिणा. देव सुद्धा ऐकावं लागल देवाला. माझं कुत्र्याला घेऊन गेले होते कोण, यमराज, धर्मराज घेऊन गेले. म्हणले याला घ्यायचं माझ्याबरोबर, हा माझ्याबरोबर इथपर्यंत आलेला आहे. आणि उपेक्षिता मज, संत कोणाचा कधीही अव्यय करू शकत नाही, कधीही. नदी जशी गटारीचा अव्यय करू शकत नाही, समुद्र जसा गंगेचा अव्यय करू शकत नाही, तसे संत कधीच कोणाचा अव्यय करू शकत नाहीत. हो, पण तुम्ही जर मला उपेक्षा करणार, तुम्ही जर मला टाकणार, तरी ती लाज कवनासी. काय वाक्य आहे बघा. बाबा मला जर तुम्ही ड्रॉप करता तर तो कमीपणा कोणाचा आहे, माझा आहे काय नाही. बघा म्हणून तो शोक तरुण जातो, पाप तरुण जातो. पाप कशाला म्हटलेलं आहे, मी देह आहे, मी देह संबंध, याच्यापेक्षा दुसरं पाप नाही आहे. हे पाप डेंजर, आणि हे पापाने तर सगळे बरगटलेले आहेत सगळे. तो तरुण जातो. बघा ते म्हणतात तो पाप तरुण जातो. हृदयस्थ अविद्या ग्रंथीपासून मुक्त होतो. अंतःकरणात कोणतीही शंका राहत नाही. असेल तर प्रगट करायची, आपल्या सिनियरला आपण विचारायचं, निर्द्वंद्व व्हायचं, निशंक व्हायचं, विचारिता मई मग सुखानंद हृदयी. काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही बोलू शकत नाही, समाजामध्ये प्रश्न करू शकत नाही. जसे आपण मोठमोठ्या सत्संगात माईक देऊन विचारतात तसे नाही, तर बैसोनी एकांत पुसता सांगेन हित गुज मात. काही प्रश्न असे आहेत समाजात बोलू शकत नाही आपण, ते आपल्याला हे वाटतं जरा, मग आपण बाजूला पुसता मग सांगेल.
हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. कशाच्या चर्चा चाललेल्या आहेत? आत्म्याच्या चर्चात चालणार. पण त्याची अजून लाज भय गेली नाही ना, त्यामुळं तो त्याला उडणेपणा वाटतो. म्हणून याप्रमाणे त्याच्या सगळ्या ग्रंथींपासून अविद्यारूपी ग्रंथीची मुक्ती झालेली आहे, त्यांचा नाश झालेला आहे. तो अमर होतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. जो कोणी ते परब्रह्म खरोखर जाणतो तो स्वतःच ब्रह्म होतो. त्याच्या कुळात ब्रह्म न जाणणारा असा कुणीही कधीही जन्माला येत नाही. तो दुःख व पाप दोन्ही तरून जातो आणि अंतःकरणातील अविद्येच्या ग्रंथीपासून मुक्त होऊन तो अमर होतो. या ठिकाणी जाणणे याचा अर्थ आत्मिकदृष्ट्या अनुभूती येणे असा समजावयाचा आहे. मी जाणलं. काय जाणलं? मी बसलो त्यांच्यामध्ये, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना जाणलं. काय जाणलं? ते जरा डोक्याने मॅड आहेत. तू काय जाणलं? भौतिक जाणलं, आध्यात्मिक जाणलं. तुला त्यांच्याबरोबर जाणून काय जाणायचं होतं? या उपाधी माझी जे गुप्त आहे ते जाणायचं होतं. ते जाणायचं ठेवलं बाजूला आणि दुसरंच जाणत बसला, काहीच उपयोग नाही. अनुभूतीने समजा वेदांती साधक त्याच्या अविद्या कालात त्याने अनुसरलेल्या आणि जोपासलेल्या अपप्रवृत्तीच्या सगळ्या जीवन मार्गाचा शेवट करण्यासाठी आणि त्याच्या सर्व पाशवी जीवनमूल्याचा परित्याग करण्यासाठी झटत असतो. कशासाठी? हे आपल्याबरोबर लचांडे ते टाकायचे, आपल्याला झेड करायचे, म्हणून तो तिथे मेहनत करत असतो, त्या साधूच्या मागे पळत असतो. त्याच्यासाठी आपल्या ध्यान साधनेमध्ये तो जसा जसा प्रगत होतो, एका दिवसात नाही ध्यान साधना करणं गरजेची आहे. आपल्याला नाम घेतलं, कीर्तन प्रवचन येतं, लब 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 बोलतो म्हणून उपयोगाचा नाही. नाम साधना केली पाहिजे. कुठपर्यंत नाम साधना केली पाहिजे? माझं तुझं संपत नाही तोपर्यंत केली पाहिजे. मी माझं आणि तू तुझं हे संपलं ना, त्याला करायची गरज नाही. पण जोपर्यंत मी आणि तू आहे तोपर्यंत त्याला जप करणं गरजेचं आहे. ध्यान साधनेमध्ये तो जसजसा प्रगत होतो तसा आपण स्वतःच सर्वोत्कृष्टपणे दिव्य सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असा परमेश्वर असल्याचा त्याला पुनर्शोध लागतो. मी ब्रह्म ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं तो सांगतो. हे किती दिवस फिरायचं बाबाच्या मागे? पिशव्या व्हायच्या, बाबाला वर्गणी द्यायची, दक्षिणा द्यायची, नाही तर बाबांनी पण त्याला काहीतरी द्यायचं. याच्यासाठी नाही बाबाकडे गेलो आपण, हे जाणून घ्यायचंय. बाबाच्या मागं पळायचं ना, बाबा सुद्धा बांधलेला आहे उपरणेनी नाही. जो आपल्याकडं आलाय त्याला सोडवायचंय आणि जो घेऊन आलाय ना तुमच्याकडं तो त्या भूमिकेतून घेऊन आलाय. माझा बाबा तुम्हाला नक्की सोडवीन आणि मी हे तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो, म्हणून तो बाबाकडे येतोय. बाबांनी लगेच दुसऱ्या ट्रॅकनाला लावायचा, बांधायचे मंदिर, घालायच्यात पंक्ती. हे बाबांनी नाही शिकवायचे, हे बाबांचे धंदे नाहीत. बाबांचे धंदे तू का म्हणे धंदा झाला दिन रजनी, हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मी ब्रह्मरूप आहे बस. उलट कधी कधी हे ना, हे ट्रस्टी बिष्टी नेमल्यानंतर ते येडे होतात. उलट त्यांचा पहिला परमार्थ संपला जातो आणि ते नको तेच गाबाळा घेऊन बसतात. त्यापेक्षा न केलेल्या काही गोष्टी बऱ्या असतात. ते म्हणतात माझ्या वर्गातले गुरुजी विचार करत असतो 50 पट 40 पास, गुरुजी खुश, 10 नापास. गुरुजी कशाचा विचार करील? 10 का नापास झाले? 40 व खुश नाही जायचं. 40ने स्वतः अभ्यास केलाय, तो मोठा होता तर तुला कशाला ठेवला होता इथं? तू त्याला तेच शिकवायला पाहिजे होतं जे तुझ्याकडे आलं होतं शिकायला. ते जसा प्रगत होतं तसा आपण स्वतः सर्वोत्कृष्टपणे मी दिव्य सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असा परमेश्वर असल्याचा त्याला पुनर्शोध लागतो. देव पाहावयासी गेलो तेथे, ते तुकाराम महाराजांना होतं. आता आपण नुसते पंक्ती पठाण. सर्व वेदांत साधना ही केवळ आपल्यातील सर्व जीवभाव समूळ नाहीसा करण्यासाठीच असते. वेदांतातल्या सगळ्या गोष्टी आहेत ना जीवभाव संपवण्यासाठी. नाही तर मला अभिमान झाला, मला एवढे ग्रंथ वाचायतात, मी महाराज आहे वगैरे. आला जीव दशेवर, तरायला गेला होता, पण तेच काय झालं, बुडायला साधन कारण झालं. एकदा का विवेकपूर्ण विश्लेषण आणि उपनिषदातील
सिद्धांताच्या सत्यावरील सखोल चिंतन याच्याद्वारा मिथ्या जीवभावाची संकल्पना तोडली गेली, म्हणजे साधकाला आपल्यातील अलौकिक आध्यात्मिक केंद्र बिंदूंची पुनर्जाणीव होते. बघा, मी कोण होतो? पहिलाच मी होतो. मोठके गुरुमुखे दिसे, उद्वय दिसे आणि हृदयी स्वयंभूचा असे, प्रत्यक्ष फावू लागे अपयश. त्याला कळतं, अरे मी तर पहिल्यापासूनच ईश्वर स्वरूप होतो. इथे परत एक दिलाय बघा, ते इकडे एक काय दिलंय नाही, हे केलेलं बरं. स्वतःमधील अलौकिक केंद्राचा पुनर्शोध म्हणजे त्याच वेळी सर्व ठिकाणी वास करणाऱ्या संपूर्ण दिव्य आत्मतत्वाची अनुभूती होय. स्वतःला कळालं मी ब्रह्मरूप आहे, बाकीचे कोण आहेत? मग त्याच वेळेला त्याला सगळ्यांबद्दल ती भावना होते. आपल्या शत्रू असेल ना, कट्टर शत्रू, त्याच्याबद्दल सुद्धा शत्रुत्व भाव संपला. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर सगळ्या कल्पना संपल्या जातात. पण याचा अर्थ तो राहतो कसं? त्याच्याबरोबर हे बरोबर आहे, सगळंच कळालं तर दारुड्याबरोबर आपण मैत्री करणार नाही, खाताड पेताळांबरोबर राहणार नाही. जो परमार्थाला सकारात्मक नाही त्याच्याबरोबर आपण नाही राहणार. पण याचा अर्थ त्याला फक्त आपण आपल्या साधनेत बरोबर करणं नाही घेत, नाही तर अंतःकरणात त्याच्याविषयी आपल्याला द्वेष बिलकुल नसणार. कारण कोणाही जीवाचा नगडो मत्सर, हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे, नाही तर भक्ती असफल. मग पुनर्शोध त्यावेळी संपूर्ण दिव्य आत्मतत्वाची अनुभूती ती. जगातील कुठल्याही गुळाच्या खड्याची चव ही आपल्याला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील सर्व काली असणाऱ्या सर्व प्रकारच्या गुळाच्या चवीचा अनुभव देणारी पुरेशी ठरते. गुळ तुमच्या डब्यातला काय ना, आपल्या काय, गावच्या काय, पुण्याचा जरी गुळ असला तरी तसं हे सगळं चैतन्य रूप आहे. यांचा मूल स्वभाव ज्ञान घन आहे, आनंद घन आहे, चित घन आहे त्यांचा स्वभाव, मूळ स्वभाव. पण वरवरचा स्वभाव जो आहे ना, त्याची आम्ही निंदा करतो. जगदेव परी निंदितो हा स्वभाव. परंतु हे डोक्यात ठेवून यांना जी चालना भेटते, ज्यांचं मूळ स्रोत काय आहे? ब्रह्मस्वरूपच आहे, ही पण भावना त्याच्या डोक्यात ठेवतो तो. म्हणून उपनिषदे सांगतात की ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. जो ब्रह्म डोळा देखो जाय तो सर्वांगे ब्रह्मच होतो. त्याच्या सर्व इंद्रियांना डोळे फुटतात, त्याला लय सेपमध्ये देव घेऊन जातो. त्याचा तो शेवटचा जन्म देव घेऊन जातो म्हणण्यापेक्षा तो ते तत्वच बनून गेलेला असतो. ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. समुद्राच्या पाण्याचा थेंब माझ्या बोटाच्या टोकावर थरथरत असतो तोपर्यंत तो सागरापासून अलग असतो. असं इथं पडलं, असं गेलो, तो हलतो ना. तो का हलतोय? तो समुद्रापासून वेगळा आहे म्हणून. तो समुद्राशी एकजीव झाल्यानंतर तो होय सिंधूचे एवढा मिळे तेव्हा तो सागरा एवढाच आहे. नव्हे तो इकडे असताना सुद्धा सागर स्वरूप आहे, पण त्याला असं वाटते मी बाजूला पडलो. समुद्राच्या पाण्याचा थेंब माझ्या बोटाच्या टोकावर थरथरत असतो तोपर्यंत तो सागरापासून अलग असतो. परंतु बोटाच्या टोकावरून निष्ठून तो सागराच्या पोटात पडता क्षणीच त्याला भिन्न नाम किंवा रूप किंवा अस्तित्व असू शकत नाही. हा दृष्टांत. हे काय कशासाठी सांगतात? याच्यातला सिद्धांत काय? पहा, सिद्धांत विचारणार सगळ्यांना. परंतु बोटाच्या टोकावरून निष्ठून तो सागराच्या पोटात पडता क्षणीच त्याला भिन्न नाम किंवा रूप किंवा अस्तित्व असू शकत नाही. कोणाला? तो त्याला नाव असलं तरी त्याला नाव नाही, त्याला गाव असलं तरी गाव नाही, त्याला रूप नाही, त्याला वेगळं अस्तित्वच नाही आता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अनु रेणूनी तोकडा तुका आकाश आहे एवढा. माझ्या हे नाव रूप कर्म आणि वेगळेपणा टाकून हे वाक्य अनु. आता जरी हे बोलत असलो तरी आपण तुकाराम महाराजांना काय समजतोय? अनु रेणू होनी थोकडा तुका आकाश आहे एवढा. ज्ञानेश्वरी, आता आपण या वाक्यातून तुकोबारायांना काय समजतोय? व्यक्ती समजतो ना, देहूचे महाराज आणि असं बोललेत, असं समजतो ना आपण, देहूचे महाराज असे बोललेत. मग कोण बोलतंय? ब्रह्मच बोलतोय. आता तुमच्या डोळ्यापुढे कोण आलं पाहिजे? ते मूळ स्वरूप आलं पाहिजे. हे वाक्य ऐकताना
त्यांचं नाव आणि रूप वगळलंच पाहिजे तुम्ही, दिसले जरी आकारात. आणि त्या अँगलनी गुरु साक्षात परब्रह्म नाव आणि रूप टाकलं तर गुरूंचं, आणि आपलं नाव रूप टाकलं तर मग गुरुजींनी स्वतःचंही नाव रूप सोडून द्यायचं आणि समोरच्याचं पण, त्याला पण नाव आणि रूपाच्या अतीत करायचं, तर तो ब्रह्मरूप आहेच. त्याला कोणते बाबा स्पेशल करत नाही. तो तर सर्व सागराशी त्याला अस्तित्व असूच शकत नाही, तर तो सर्व सागराशी खचितच एकरूप होतो. तद्वतच जोपर्यंत चैतन्य प्रकृतीवरील भ्रामक आवरणाशी आपले तादात्म्य राखीत असते. कोण भ्रामक आवरणाशी तादात्म्य ठेवतंय? कोण भ्रामक आवरणाशी तादात्म्य ठेवतंय? चैतन्य. आम्ही बघा लेट येऊन पण लगेच जॉईन झाले की नाही, किती वाक्य किती अलर्ट पाहिजे ऐकताना आपण. तद्वत जोपर्यंत, तद्वत म्हणजे त्या थेंबाप्रमाणे, त्या बिंदूप्रमाणे, तद्वत जोपर्यंत चैतन्य प्रकृतीवरील भ्रामक आवरणाशी आपले तादात्म्य राखीत असते. कोण म्हणते मी देह? आत्माच म्हणतो. तोपर्यंत त्याला चैतन्याला भिन्न अस्तित्वाचा निसंशय भ्रामक अनुभव येत असतो. त्या थेंबाला वाटतं मी सागरापासून वेगळा आहे, तसं मी देवापासून वेगळा आहे. असं जोपर्यंत या आवरणाशी तादात्म्य ठेवून असतो तोपर्यंत या उपाधित आत्म्याला किंवा जीवभावाला त्यांनी स्वतः अनुभवलेले मर्यादिपणाची दुःखे असतात. त्यांनी स्वतःला काय केलेले? जेलमध्ये जखडून घेतलेलं आहे. उपाधींनी निर्माण, त्यांनी काय केलं? ते प्लास्टर ऑफ सर्जरी केलेल्या माणसाला कसं स्वतःला हात असं करताच येत नाही, त्याचा असाच करून ठेवलेला आहे. आणि त्याला अजून नवीन त्याला असं रंगरूप येण्यासाठी, तो शोभास दिसण्यासाठी त्याला आता एक पिशवी दिलेली. त्याला असं वाटतं मी काहीतरी मोठं चांगलं काम करून आलेलो आहे. अरे तू आधू झालायस, आहे की नाही? पण ते कसं त्याच्यावर कसं बेगडी स्वरूपाने त्याला अजून तो तसं काय मोठेपणातच फिरतो असा. अरे त्या उलट त्याचा हातपाय मोडलेला असतो तेव्हा तो ताट चालतो. एरबियाचा पेंग आल्यासारखा, कारण त्याच्या गळ्यात परत ती इंदुरी टाकलेली ना, रस्सा कासरा टाकलेला आहे. असं मागे ओढून धरलेलं आहे त्याला आणि खाली लोड दिलेला आहे की नाही? त्या प्लास्टर ऑफ सर्जरीवाल्याला स्वतःला संचार करता नाही, तसं आपल्याला आपण आत्मस्वरूपाला जखडून ठेवलेले. आत्मा सुद्धा कोसतो. अरे मूर्खा सावध हो, आता उघडी डोळे. हे महाराज म्हणत नाही, चैतन्य म्हणतंय, ए गदड्या आता तरी सावध हो, आता तरी पुढे. हाची उपदेश म्हणजे किती वेळा सांगितलं असेल त्या गद्याला, तेव्हा असं बोलावं लागलं ना, आता तरी पुढे. पण तुम्हाला माहिती आहे का काय म्हणतात? मूर्ख को समजाते ज्ञान घाटे को जाय, कोयला न होय उजला सो मन साबण खाय. आता अर्जुन बाबा म्हणले त्याच्या 9 मन आहे. मी म्हणलं आपल्या बापाचं काय जाते? 100 मन साबणाने जरी कोळसा धुतला तर तो पांढरा होणार नाही. मग तो कधी होईल? त्याला पेटवल्यावर होईल ना, आहे की नाही? चैतन्याला भिन्न अस्तित्व निसंशय भ्रामक अनुभव येत असतो. या उपाधित आत्म्याला किंवा जीवभावाला त्याने स्वतः अनुभवलेली मर्यादेची दुःखे असतात. उपाधींनी निर्माण केलेली अपूर्णतेची भावना असते. या उपाध्या कीर्तनकार ही बाई उपाधीच आहे, चांगल्यासाठी आहे, पण त्याने नाही समजायचं. त्याने समजायचं मी वासुदेव तत्वता. पण बोलण्यासाठी ओळखण्यासाठी ड्रायव्हर डॉक्टर. पण तो का डॉक्टर आहे का? तो कोण आहे? तत्वरूपाने. ते त्याने ध्यानात ठेवायचं, उपाधीच्यात गुंतायचं नाही. उपाधीने निर्माण केलेली अपूर्णतेची भावना असते. पण आपल्याला उपाधीची लय गोडी. उपाध्यक्ष, पण त्यांनी कार घेतली तर त्याच्यावर बी लिहिते नम्राच्या बाजूला उपाध्यक्ष. हा तर उपाध्यक्षाची एवढी पाठी येतं, अध्यक्षाची केवढी करे. अरे काय मोठ्याने हा वेदांताचार्य वगैरे, रामायणाचार्य, भागवताचार्य. हा भागवताचार्य, गाडी भागवताचार्य. खरोखर गाडी भागवताचार्य. ते तत्व वेगळंच आहे. भाड्याचं घर भागवताचार्य आहे की नाही? ही त्या कोणाची निंदा, द्वेष, आकस बुद्धीनी बोलणं
नाही आहे, पण वस्तुस्थिती समजावी म्हणून बोलले, नाही तर कोणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये. होऊ शकतो बोलण्याच्या ओघात जनरली येतं. मी आज पाहिलं माऊलींनी ते लाडू वाटलेलं पाहिलं, आणि 8-10 दिवसापूर्वीच मी बोललो होतो पंढरपूरला जातो आणि लाडू वाटतो बी, ते बी हलके फुलके. मी म्हणलं माऊली तुम्ही ऐकलं तर म्हणाल मला बोललेत काय, हे मी पहिलं बोललेलो आहे. आजच त्यांचं स्टेटस पाहिलं, त्यांनी 50,000 लाडू वाटले राजगिरीचे. 50,000 लाडू वाटले त्यांनी. बरोबर. ते म्हणले बाबा मी काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी काय लावून घेणार नाही. आणि जरी बोललं ना ते जनरल असतं, कोणाला डोळ्यापुढे धरून नसतं. परंतु ज्या क्षणी आपल्यामध्ये उपाधीने निर्माण केलेली अपूर्णतेची भावना असते, परंतु ज्या क्षणी आपल्यामध्ये चैतन्य रूपाने असणाऱ्या शुद्ध जाणीव तत्वाला स्वतःची जाणीव होती. कोणाला जाणीव होते? चैतन्याला, शुद्ध चैतन्याला जाणीव होती काय, मी अशुद्ध देह नाही. आणि त्यामुळे स्वतःच्या सर्व, आता हुशार असतील तर याच्यात बी करतील बरं का काहीतरी. चैतन्याला तुझ्या पुढं डोकंच ठेवतो आता गाण, 2 हातात तिसरं मस्तक, कारण बोलण्याचा आशय नाही समजला. बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे, हे मधलंच वाक्य घेऊन पळत सुटतात. माझ्या बोलण्याचा आशय समजून घ्यायचा कधी पण, बोलणाऱ्याचा मागचा आणि पुढचा आशय काय, त्याला ते निवृत्ती महाराज एकदा एक कार्यक्रमच रेकॉर्डिंग करून देत नव्हते. ते म्हणले अशी छोटी छोटी क्लिप काढतात आणि बदनामी करत बसतात. मागचा पुढचा अख्खं कीर्तन टाका ना तुम्ही. अख्खं कीर्तन आपण टाकणार आहे, आपल्या फायद्यापुरतंच आपण उचलतो ना, ठीक आहे. नाही, शुद्ध जाणीव तत्वाला स्वतःची जाणीव होते, आणि त्या म्हणून आत्माच आत्म्याचा मित्र आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे. भगवद्गीता अध्याय क्रमांक 6. आणि त्यामुळे स्वतःच्या सर्वव्यापी स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि त्या क्षणीच ते परमोच्च दिव्यत्वाशी एकरूप होते. बघा, ज्या दिवशी कळालं त्याच दिवशी झालं. पण निश्चय व्हायला वेळ लागतो. एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि तिला वेगळं नाव भेटलं, पाटील. देशमुख होते, आता कोण झाले? पाटील. ती लग्न झाले त्या दिवशी पाटील झाली का म्हातारी झालं पाटील झाली? हा, काय म्हणलं तू, काय बोललं का? हा, पण तिला लगेच कळतं का मी पाटील झाले म्हणून? नाही, ती म्हणे मला नुसतं राबवूनच घेतात, मला नुसतं हे करून घेतात, आहे की नाही. मग ती पाटील त्याच दिवशी झाली. तसे आपण पाटील तेव्हाच झालेलो आहे, पण अजून आपली भूमिका झालेली नाही. मी पाटील आहे, आणि आपले पाटील आहेत ना आपल्याला पाटीलच होऊन देत नाहीत. ते म्हणतात सरपंच हे राहायचं, ग्रामपंचायतचा शिपाई म्हणून राहायचा. सदस्य नाही, शिपाईच म्हणून राहायचं. आपले पाटील म्हणतात. आपल्या पाटीलला भीती आहे, हा जर पाटील झाला तर माझी पाटीलकी जाईल. असं नाही होत, असं होत नाही. त्या दिव्य स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून त्याला म्हणतात जे क्षणी अनुग्रह झाला. जे दिवशी अनुग्रह झाला का, जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला. का? संपत अंडे नाही, सौरभ सहित नाही, बंधन काय आत्म्याला बोलू नये. कोण मुक्त झाला? आत्माच आत्मा मुक्त होता. फक्त त्यांनी जी आवरणाचं घेतलं होतं तेच. तो परमात्म्याने काय केलं, फक्त अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळल्या होत्या त्या फेकून दिल्या. ब्रह्म जाणणारा ब्रह्म होतो. हा सिद्धांत अद्वैत तत्वज्ञानाची कोण शिला होऊन बसली आहे? हे प्रमुख आहे, त्याच्यातली मुख्य शिला आहे जॉईंट करणारी. कोण शिला म्हणजे कॉर्नरवरची ना, ती दोन्हीला सांभाळते, देवालाही सांभाळते आणि भक्तालाही सांभाळते. तो प्रसंगी देव बी आणि भक्त बी. हा सिद्धांत अद्वैत तत्वज्ञानाची कोण शिला होऊन बसली आहे? हिंदू धर्मातील महान आचार्यांनी जी उपनिषदे आपल्याला गंभीर विचारासाठी आणि विचारपूर्वक भाष्य लिहिण्यासाठी निवडली, त्या महत्त्वाच्या 10 उपनिषदापैकी एक महत्त्वाचे उपनिषद म्हणून हे मंडुक्क उपनिषद, ज्या विधानामुळे प्रतिष्ठा पावलेले आहे, ते म्हणजे प्रस्तुतचा मंत्र होय. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो. याच्यातलं हे मुख्य हा मंत्र त्याच्यातला. याच्यामुळे ही 10 उपनिषद आपल्याकडे ठेवायची.
ज्ञानेश्वरी ठेवायची, भागवत ठेवायची, वाचायचे. आपण नाही वाचलं तर घरातलं दुसरं कोणतरी वाचेल, पण आणून ठेवायचं. हे सगळं भांडवल जमा करायचं आपलं. कोणत्या वेळेला काय लागल, बाजार कसा भरतो. रवा काय लगेच आणलं बनवायचा असतोय का त्याला, पण कधी आलात पाहुणा रव्यावाला तर तसं त्याच्यासाठी हे बनवून घ्यायचं, ठेवायचं. अशा परिपूर्ण महात्म्यांच्या कुळातील वंशजात या वेदांत संस्कृतीमध्ये अनभिज्ञ असा कोणी जन्माला येणार नाही. नसा नसामध्ये त्यांच्या असन. एक पोरग राजाचंच, पण आहे ना ते कुंभाराच्या घरी नेऊन ठेवलं होतं, आणि कुंभाराचं पोरग राजाच्या घरी नेऊन ठेवलं होतं चाप्टरपणा करणाऱ्यांनी. सत्य आहे बघा. आणि ते जेव्हा राजाचं पोरग होतं ना, ते जेव्हा माणसांमध्ये बसायचं ना मित्रांना, तर ते असं दगडावर आसन करायचं आणि बाकीच्यांना म्हणायचं तू सरदार, आपल्याला हा हमला करायचा खेळताना सुद्धा. ते म्हणले काय, आणि ते तिकडं म्हणायचं मडकी कशी बनवायचं कारण का त्याच्या नसामध्ये काय म्हणतात तुमच्या आयुर्वेद याच्यामध्ये, अनुवंशता. मंदाचं मंदाचं हुशार असं आतमध्ये ते असतात त्यांच्यामध्ये. ते गुण ते परंपरेने पुढे चालत राहतात. ते म्हणतात अशा पूर्ण, त्यामुळे त्या वंशात कुळातील अशा परिपूर्ण महात्म्यांच्या कुळातील वंशजात या वेदांत संस्कृतीमध्ये अनभिज्ञ असा कोणी जन्माला येत नाही. त्याला माहिती असतं आपण संप्रदायातले, ज्यांनी सनातन धर्मातील अशा तऱ्हेचा शुद्ध शास्त्रीय आणि दिव्य जीवन पद्धतीचा ठेवा आपल्या आर्यपुत्रांच्या वंशाच्या. आता दोन वंश आहेत त्यांची मुलं, एक ज्ञानवंश आणि एक मलवंश. अशी बी पोरं आहेत आणि तशी बी पोरं आहेत. ही एकदा चकवे बाबांना श्रीपाद बाबांनी कीर्तनात विचारलं, हे तुम्ही, हे तुमचे वडील, हे तुमचे वडील, हे तुमचे वडील, हे तुमचे वडील, तुमच्या कुळातल्या 5व्या पुरुषाचं नाव सांगा. बाबा म्हणले सखायानंद. चकवे काय ॲक्युरेट लगेच उत्तर दिलं, सखायानंद. बाबा म्हणले इकडचं नाही तिकडचं विचारतो. बघा दोन वंश आहेत आपल्याला, एक मलवंश आणि एक ज्ञानवंश. आपण ज्ञानवंशाने यांची लेकर आहोत, आणि आपली घरची आई बापा आहेत ती नुसते आपल्याला आडगुळू त्याच्यामध्ये शिकवतात, हे असं करायचं ते तसं करायचं, तेवढ्यात पुरतं. ठीक आहे, श्री घाडगे बाबा म्हणतात तरी सुद्धा त्यांचा सुद्धा कस आपल्याला काढून त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा आपण काळजी करायची. त्यांनी आपला उद्धार केला ना, आपण त्यांचा विचार करायचा. त्यांनी आपल्याला काही केले ना, त्याच्यातून उतराई होण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्या वंशजाच्या बघा आर्यपुत्रांच्या म्हणजे वंशजांच्या स्वाधीन केला त्यांनी. हे जे पहिले ग्रंथ आहेत ना, हे पाठ करावं लागायचे, प्रेस नसायचे हे सगळे. मग एकेका विद्यार्थ्याला एक शिकवायचे वेदाचे भाग, आणि त्यांचे मुखद्वत करून घ्यायचे, आणि मग गुरुजी देह ठेवायचे. मग ते त्याच्या पुढच्याला पाठवायचं, असं सप्लाय करता आले. स्वाधीन केला. त्या हिंदू धर्मातील ऋषींचा हा विश्वास आहे. या विधानामध्ये विलक्षण अशी अतिशोक्ती नाही. असं तुम्हाला वाटेल आपल्याला, हा त्यांचे कुठं वंश तसे होतील. अहो ते जगाचा उद्धार करतात, दुसऱ्याचा विचार नाही करणार का. पोटी भारव आहे त्यांचे सर्वस्व हिस्सा आहे. कारण या जगातील आपणापैकी प्रत्येकाचा नित्याचा अनुभव आहे की सुसंस्कृत मनुष्याचे कुटुंब सुसंस्कृतच असते. तो त्यांच्या मुलाला ते शिकवणार. अहो नाही शिकवणार ते ऑटोमॅटिक शिकणार. तो संप्रदाय तसाच चालू असतो. जुने कीर्तनकार बाबा सांगायचे संप्रदाय कसा चालतो. आजोबांना विडी वडायची सवय, आणि आजोबा बसलेत वसरी माहिती तुम्हाला, बाहेरचं घर सगळ्यात, आणि आईचा स्वयंपाक या पोराच्या कुठं चाललाय मागं पडवीमध्ये. तर तो नाताला म्हणतो विडी पेटून आण. ते पेटून आणतं, मधल्या घरापर्यंत येतोपर्यंत फुलती आणि बाहेर येतोपर्यंत विजती. असं 2-3 वेळा झालं. त्याला कळालं कोणत्या घरात विजते, मधल्या घरात आलं. हे मोठा फुरका मारला तशी फुलली, आणि मग आजोबांक दिलं. आजोबा म्हणले वली कशी, ते म्हणले विजत होती म्हणून तिला मी पेटती ठेवली. तसा तो जसा चालतो ना, तसा हे पण देखो की चालतं. बापाने आपली पोरं, आपण जेव्हा चिंतनाला बसायचं खोटं ती पोरं पण बसतात खोटं.
आपण असं असं करायला लागलो, उलट आहे ना आपल्यापेक्षा आपली पोरं बसल्या बसल्या लगेच करतात, आपण तरी थोडं लेट करतो. कारण ते जसं पाहतात ना तसं होतं. येथे वडील जे करती तया नाव धर्म ठेव. वडील म्हणजे मोठी माणसं जसं करतात तया नाव धर्म ठेवती. मग एरती अनुष्ठिती सामान्य सकळ, सगळे तसंच करतात. म्हणून नित्याचा अनुभव आपल्याला असा आहे की सुसंस्कृत मनुष्याचे कुटुंब सुसंस्कृत असेल आणि अशिक्षित आणि निरक्षर माणसाचे कुटुंब तितकेच असंस्कृत असते. बघा, जसं असेल घरातलं वातावरण तसे ती पोरं होणार आहेत. जुन्या काळी एखाद्या वंशातला मनुष्य जर उत्क्रांतीची शिडी चढून गेला असेल आणि आत्मसाक्षात्कारी जीवनाच्या टोकापर्यंत पोहोचलेला असेल तर त्या वंशात वेदांताची परंपरा आणि आध्यात्मिक संस्कृती पिढ्यानपिढ्या चालू असते. आपण विनायक नारायण जोशी बाबांची ज्ञानेश्वरी वाचतो ना, त्यांचे वडील नाना महाराज साखरे ते म्हणले आमच्या पिढीजात ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा आमचं कुळ होतं. परंतु त्यांच्या मुलांमध्ये एकाने संन्यास घेतला, एकाची पत्नीच वारली. मग काय करायचं, तर मग आम्ही साधक आश्रम चालू केला. नाही आपली मुलं शिकली तर बाजूच्यांची मुलं शिकतील म्हणून चालू केलाय. ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेत वाचा, त्यांच्या संप्रदायाबद्दल सांगतात. बघा ना, मिलिटरीमध्ये काम करणार ते म्हणतात आमचे पूर्वज मिलिटरीत होते, आम्ही मिलिटरीत. अशी एक ती परंपराच चालू राहते ती. धर्मशास्त्र सामाजिक धर्मशास्त्र सामाजिक आचार पद्धती आणि कुलाचार याचे द्वारा परोपकारी महात्म्यांनी समाजावर बंधनकारक केलेल्या नैतिक आणि सदाचारी जीवनाचा रक्षक नीतिनियमामुळे उच्च जीवनमूल्याची सभ्यता आणि आत्मिक संस्कृती याचे रक्षण सुलभ होत असते. काय केलेलं वाक्य आलेले त्याच्यामध्ये, मी वाक्य वाचून दाखवतो. कधी तशी माणसं घडली जातात, त्याच्यातला एक शब्द तुम्ही सांगायचा. मी परत मागे चाललोय. धर्मशास्त्र सामाजिक आचार पद्धती आणि कुलाचार याचे द्वारा परोपकारी महात्म्यांनी समाजावर बंधनकारक केलेल्या नैतिक आणि सदाचारी जीवनाच्या संरक्षण नीतिनियमामुळे उच्च जीवनमूल्याचे सभ्यता आणि आत्मिक संस्कृती यांचे रक्षण सुलभ होत असते. कोणतं वाक्य, कोणता शब्द मला पाहिजे? नाही काय? आत्मिक संस्कृती, परोपकार, अजून कुलाचार. परत एकदा वाक्य वाचतो. कधी ते पुढं चाललं जातं. नानांना कळालेलं आहे. धर्मशास्त्र सामाजिक आचरण पद्धती आणि कुलाचार याचे द्वारे परोपकारी महात्म्यांनी समाजावर बंधनकारक केलेल्या नैतिक आणि सदाचारी जीवनाच्या संरक्षण नीतिनियमामुळे उच्च जीवनाची मूल्याची सभ्यता आणि आत्मिक संस्कृती याचे रक्षण सुलभ होत असते. बंधनकारक हे असं करायलाच पाहिजे तरच करतील, नाही तर नाही करायचे. जबरदस्तीने करून घेतलं पाहिजे. हे बंधनकारक त्यांनी परोपकारी महात्म्यांनी समाजावर बंधनकारक केलेल्या नैतिक आणि सदाचारी जीवनाचे संरक्षण त्यांनी काय केलं, बंधनकारक केलं. म्हणून ते काढल्या पिढी. पहिली पोरं व्यायामशाळेत जायची का? जबरदस्ती पाठवायची. अभ्यास करायचं का? जबरदस्ती. तसा हा अभ्यास जबरदस्तीने बंधनकारक. हे तू केलंच पाहिजे तर तुला जेवण भेटेल. व्यवहारातलं करतो ना आपण, पोट भरायच्या उद्देशासाठी करतो ना, नाही तर जेवण नाही जाणार. अभ्यास नाही झाला तर असं नाही तसं नाही. इकडे करतो का? नाही, याची काय एवढी गरज आहे? त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. नाही तर खाईल काय, उपाशी मरण आहे का नाही. दुःख आणि पाप यांच्या पलीकडे जातो. बघा, मग तो माणूस दुःख आणि पापाच्या पलीकडे जातो. जो या अनित्य दुःखांनी गांजलेला असतो तो अध्यात्म मार्गाचा साधक असतो. बघा, कोण परमार्थ करतं? परत वाक्य मी सांगतोय. दुःख आणि पाप याच्या पलीकडे तो जातो. जो ह्या अनित्य दुःखांनी गांजलेला असतो तो आध्यात्मिक मार्गाचा साधक असतो. कोण होतं साधक?
तो आध्यात्मिक मार्गाचा गांजलेला दुःखांनी सगळं आलबेले आम्ही करतो ना, आम्ही 2 मोठ्या एकादशा करतो आणि संकष्टीचा उपवास चंद्रोदय झाल्याशिवाय करत नाही, सोडत नाही. असं डाळ भात गावठी गाईचं तूप याच्यासाठी चट्टामट्ट्यासाठीच धरतो तो उपवास. आहे का नाही? हा, मोद महत्वाचाच राहिला आयटम, आहे का नाही मामा? आहे का नाही? जो गांजलेला आहे ना, बाबा काय म्हणले, मला आला ताप मग देवा तू माझा बाप. आता बघा आपले राजकारणी मोठे महाराजे ते म्हणते तुमच्या देवाच्या बापाचा बाप आहे मी. ते म्हणले, आमची मुलगी म्हणली असं कशाला बोलता तुम्ही? नाही बोलायचं. ते बोलतील देवाच्या बापाचा बाप आहे म्हणलं, आणि आहेत ना ते तुका म्हणे आम्ही विधीचे जणी ते. अध्यात्म बघा, जो अनित्य दुःखांनी गांजलेला असतो तोच अध्यात्म मार्गाचा साधक असतो. कधी कधी देवाला हाक मारली द्रौपदीनी? कधी हाक मारली? अंकाबंकानी कधी हाक मारली? हो, जेव्हा पिडतो ना माणूस तेव्हा त्याला पर्याय नसतो. त्याला शेवटचा मार्ग तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. प्रत्येक साधक हा दुःख आणि मरण यांच्या विरुद्ध नेकीने बंड करून उठत असतो. त्याला दुःख नको आहे म्हणून ते पळत आहे. सुख मिळावं म्हणूनच सगळे पाहतात ना, पण सुख कशाला म्हणतात हे कळत नाही. जीवनाचे साध्य जे मोक्ष ती म्हणजे जे ते दुःखाला वाव नाही आणि आनंद हाच केवळ अनुभव अशी स्थिती होय. म्हणून आपल्यातील अध्यात्म केंद्रबिंदूचा आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला साधक दुःखाच्या सीमेच्या पलीकडे जातो. कधी आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला असे जेव्हा या ठिकाणी आपल्याला सांगितले जाते तेव्हा श्रुती मोक्षाच्या प्रांताचे निर्देशन करीत असते. तिकडं जायचं, तिथं गेलं का तुझं काम होईल. पाप म्हणजे गतकालात केलेल्या दोषात सदोष कर्मांनी आपल्या मानसिक उपकरणावर उमटून मागे ठेवलेली नोंद होय. मागे झाले पाहू नका. माग काय झालं? वाल्या कोळ्याच्या ध्यानात जर असतं मी एवढे ब्राह्मण मारले तर रामायण किती झटकन लिहून ठेवलं असतं त्यांनी. मग सगळं विसरायचंय. बाबा मला म्हटले आपला संप्रदाय विसरायला शिकवतो, तुमच्या काही डोक्यात नाही ना? काही नाही डोक्यात राहिलं. ठीक आहे. पाप म्हणजे गतकालात केलेल्या सदोष कर्मांनी आपल्या मानसिक उपकरणावर उमटून मागे ठेवलेली नोंद होय. ते डोक्यात नाही ठेवायचं, नाही तर पुढचा मार्ग मोकळा नाही. संपलं. एका क्षणात राख होऊन जाती. जसा कापूर अग्नीजवळ नेल्यानंतर तो जसा अग्निरूप होतो, तेव्हा प्रामाणिकपणे जर आपण संतांना किंवा त्या नामाला अनन्य होऊ ना, त्या क्षणाला सगळी संचित प्रारब्ध आणि क्रियामानाची राख होऊन जाणार. जसा कापूर अग्नीजवळ नेल्यानंतर तो समरस होतो, तसं सर्व कर्माचा एंड होऊन जातो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. एवढी पावर आहे आपल्या साधनाच्या आपल्याला मिळालेला. पण आपलं काम आपल्याला न कळाल्यामुळे आपण दुसऱ्याची वाहवा करत बसतो. असे मूर्ख लोक आहेत जे दिलेल्या बापाची प्रॉपर्टीची त्यांना तेवढी नाही जाणीव. त्या दिवशी नाही का ते बाबा आले होते, ते मला म्हणले ते असं आहे तसं आहे. मी म्हटलं मावशीचं आणि मामीचं कालवण आपल्यापेक्षा चांगलं वाटतं आईपेक्षा, आहे का नाही? मावशीचं मामीचं नानीचं, नानी कशी कालवण करते आईला म्हणतो, कारण त्याला ते दुसरं गोड वाटतं, आपलं नाही वाटत. कारण रोजचं असतं ना, काहीतरी वेगळेपणा असतो. पाप म्हणजे असले कुरूप वळण मनाला जीवनातील आजच्या आव्हानाशी मुकाबला करण्यास दुर्बल असं करत होता. शल्य करणाला तू कोण, तू कुडचा, तो कुडचा. तो जसा शल्य तशी आपल्या अंतकरणात असतात शल्य. मी पापी, मी असं केलं, मी तसं केलं. हे विसरून जायचं आणि नवीन पाप करायचं ते बी ध्यानात ठेवायचं नाही. आहे की नाही? मागचं नाही लक्षात. जर तसं ठरवलं असतं तर वाल्या कोळ्यांनी रामायण लिहू शकले नसते. तुलसीदास म्हणले असते मी माहेरी बायकोच्या मागे गेलो, हे ध्यानात राहिलं असतं तर रेखोटूच शकले नसते. तुम्हाला विसरावं लागल सगळं. नश्वर गोष्टी विसरायच्या आणि शाश्वत गोष्टी आठवत राहायच्या.
असले कुरूप वन मनाला जीवनाच्या आजच्या आव्हानाशी मुकाबला करण्यास दुर्बल आणि असहाय्य करून टाकतात आणि ते त्याला केवळ भरघोस दुःखांनी प्राप्ती करून देतात. जीवभाव म्हणजे गतकाली बाह्य जगातील घटनांबाबत विचारांच्या प्रक्रिया होत. मागचं आठवत नाही बसायचं, परमार्थाला लागलं ना, आता स्पीडनी गाडी घेऊन जायची. विचारांनी प्रतिक्रिया होत असतात. बघा, जीवभाव म्हणजे काय? मागच्या घटना आठवणं म्हणजे जीवभावावर राहणे. मानसिक तबकडीत वर कोरल्या गेलेल्या विचारांच्या चाकोरीतून सरळ राहणारी एक पिन होय, ती पिन सारखी टोचत राहते आपल्याला, म्हणून ते काढून टाकायचं. जर त्या संस्कृतीच्या चाकोऱ्या योग्य तऱ्हेने पाडल्या गेल्या असतील, जर त्या संस्कृतीच्या चाकोऱ्या योग्य तऱ्हेने पाडल्या गेल्या असतील तर जीवभाव आज त्यावरून सरकताना आनंदी शांततेचे परिपूर्ण संगीत आपल्याला मिळेल. आपण मागचं विसरलं तर आपण पुढे जाताना मिळालेल्या साधनावर आरूढ राहिलं तर शांती, आनंद, त्या चाकोऱ्या जर अप्रवृत्तींनी आणि पाशवी विचार प्रवाहांनी तयार केलेल्या असतील तर मनोपटलावर कोरला गेलेला आकृती बंद असा असेल की त्याच्यावरून क्रीडा करताना जीवभाव केवळ हुंदके आणि उसासे, अपयश आणि निराशा, भय आणि विक्षोभ याचे केवळ संगीत गाईल. जर आपण चांगल्या मार्गाला चाललोय पण मागचं जर आठवत राहिलो ना तर मग काय होईल आपल्याला? हो, तो जीवभावा तिथे खेळत राहील पण केवळ हुंदके, उसासे, अपयश, निराशा, भय आणि विक्षोभ यांचेच केवळ संगीत गाईल. आपण पूर्वकालात केलेल्या कर्माच्या प्रतिक्रिया आपणास या अर्थाने त्यांच्या गुलामगिरीत बंद करीत असतात, म्हणून त्यांना तिलांजली देऊन टाकायची. सिद्ध पुरुष तो की ज्याने आपला जीवभाव संपवला आहे आणि आपल्या आत्मस्वरूपाचे पुनर्शोधन केले आहे. या ग्रामाफोनवरील तपकडीवरून पिन काढून बाजूस घेतली म्हणजे तपकडी जरी चाकावर फिरत असली तरी ती आनंदाच्या गाण्याचा अगर दुःखाच्या रगडण्याचा एकही स्वर काढू शकणार नाही. ते पूर्वीचे जे असते ना रिंग फिरायची आणि त्याच्यावर ते ठेवलं का गाणं वाजायचं. हा, आता ती जर तपकडीत काढून ठेवली आणि रिंग किती फिरू द्या आपल्याला त्रास देणार नाही, कोणतंच गाणं आनंदी किंवा दुःखी. तसं त्याप्रमाणे आपण तिथून बाजूला व्हायचं त्या जीवभावावरून. त्याप्रमाणे विवक्षित मानसिक उपकरणावर नोंदलेली पूर्वकर्मे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काहीही असोत आपल्या मनपटलावर आहेत. मागचं चांगलं वाईट सगळ्याला तिलांजली देऊन टाकायची. कारण कधी होणार? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी जळून खाक झाले. पण कधी? त्या अभंगाचं पहिलं चरण काय? अग्निरूप झालो. पण पहिलं काय करतो का नाही? सदा नाम घोष करू हरिकथा. आणि मग मधी काही प्रपंचाचं बोलायचं का नाही? घरचं दारचं याचं त्याचं व्यायाचं पाहुण्याचं रावळ्याचं काय नाही. सदा नाम घोष करू हरिकथा. घरचे म्हणतील, पाहुणे म्हणतील, हा लग्नाला आलाय, दशकरीला आलाय आणि बसलाय तिकडं प्रवचन सांगत. त्यांना म्हणायचं सदा नाम घोष करू हरिकथा. तेने सदा चित्ता आणि सदा नाही केलं तर तेने चित्ता कधी मधी आनंद. जसं नामचिंतन तसा आनंद. नामचिंतन भरपूर, आनंद भरपूर. नामचिंतन कधी कधी, आनंद बी कधी मधी आहे ना. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आणि आता मी सगळे अलंकार परमार्थातले घेतले, आता मला कशाची भीती राहिली नाही. मी आनंदाने डुल्लत चाललोय. रात्रीचा 12 ऐकला, कारण माझ्या गळ्यात काही सोन्याच्या चैनी बिनी असं काहीच नाही, पैशाची पाकिट नाही. त्यामुळं तोच माझ्या जवळ यायला घाबरेल. चोर जवळी येता धाकी आणि कुत्री घर राखीती. असं तुकाराम महाराजांचं वैभवन. असे श्रीमंत तुकाराम महाराज त्यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. बरं आहे का? आता हे श्रीमंत संपलेलं होतं का ते वाक्य? नाही. त्याप्रमाणे विविक्षित मानसिक उपकरणावर नोंदलेली पूर्वकर्मे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काहीही असोत, या मानसिक उपकरणाच्या मिथ्या जीवभावरूपी पिन
शी संयोग झाल्याविना त्यांचा त्या व्यक्तीवर परिणाम होऊ शकणार नाही. तुम्ही जीवभावावर आले तर त्या आठवणार, आणि जीवभाव संपला मग बाबांनी काय सांगितलं, काही प्रॉब्लेम झाला मोठमोठाले 4-6 श्वास घ्यायचे आणि सोडून द्यायचे. मारामारी होती तेव्हा पण मोठमोठाले श्वास घ्यावा लागतं, तेव्हाच ते सोडून देते, शांत होते. तेव्हा मग सगळे म्हणतात रिलॅक्स रिलॅक्स, हे का नाही, सगळं डोक्यातलं गबाळ निघून जातं. साक्षात्कारी महात्मा अशा अर्थाने कर्माच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे गेलेला असल्याचे म्हटले जाते. ते म्हणतात, लोक म्हणतात हे काय बधीर झाले का, याला काही कळत नाही काय. त्याला कळतं पण तो ते गबाळ घेत नाही, कारण त्या सगळ्या चर्चा कशा आहेत, मिथ्या आहेत. त्यामुळं तो त्याला स्पर्शच लावून करून घेत नाही. दुष्कर्मापासून उन्नत झालेल्या प्रतिबिंबातून दुष्कर्मापासून उन्नत झालेल्या प्रतिबंधातून आणि सुकृतापासून जमा केलेल्या वारशापासून मिळालेली मुक्ततेची अवस्था, या ठिकाणी तो पापाच्या पलीकडे जातो, या वाक्याने निर्देशित केली आहे. अशा व्यक्तीला नश्वरता माहीत नसते. या जगात काही नश्वर नाही, जगामध्ये सगळं शाश्वत ब्रह्म दिसे उघडे. अशा व्यक्तीला नश्वरता माहीत नसते, कारण नश्वरता ही अशी आवश्यक अटळ अवस्था होय की ज्यामधून अनित्य जीवभावाला आज चालू असलेल्या त्याच्या अलगपणाच्या स्वप्नस्थितीतून जावे लागते. जीवभाव संपला का नश्वरता पण संपली. जेव्हा मानवाला त्याच्या आध्यात्मिक अवस्थेची प्रचिती येते तेव्हा तशा मनुष्याला त्यानंतर मृत्यू माहीत नसतो. मृत्यू मरण माझे मरून गेले, मज केले अमर. आता आपलं मरण मरून गेले का अजून बाकी आहे? मरून गेलं आपण, मग मरून गेलेलो आहे का आपण? हो, आपल्याला मृत्यू नाही. मृत्यू कशाला आहे? शरीराला आहे. हे गावची म्हणते रे येडी झाल्यात का काही, आपल्याला मरण नाही, मरण शरीराला. मग तू कोण? मी चैतन्य आहे. चैतन्य कधी मरत नाही, म्हणून माझ्या पुढे चिरंजीव लिहिलंय. चिरंजीव, चिरंजीव मरत नाही पण शरीर मात्र मरत. जेव्हा मानवाला त्याच्या आध्यात्मिक अवस्थेची प्रचिती येते तेव्हा तशा मनुष्याला त्यानंतर मृत्यू माहीत नसतो, कारण तो शरीराच्या ऱ्हासाच्या, ज्याला आपण रोजच्या व्यवहारात मृत्यू म्हणतो, त्या प्रक्रियेचा साक्षी होत असतो. क्षणाला ऱ्हास होतोय शरीराचा, ते तो पाहत असतो. हे मी नाही आहे, मी ते आहे. हे मी नाही, जे नासक आहे ते मी नाही. हे अमृत तत्व किंवा अमर तत्व ही कधीही देहाची अवस्था असू शकत नाही. देह नासकाच आहे आणि आत्मतत्व मात्र कसं आहे? शाश्वत आहे. असे पुष्कळ भ्रांत जीव आहेत की जे ढोंगी साधू आणि तरेवाईक महंत यांच्या मागे ज्या योगे जे शारीरिक अमरत्व मिळू शकतील अशा एखाद्या प्रक्रियेची चौकशी करतात. अशी लोक म्हणतात आपल्याला शाश्वत होता येईल का, शरीर मरायचंच नाही, असं अमरतत्व भेटेल का? मग ते अशा बाबांना बघतात, ढोंगी बाबा, अशा महंतांना. ते बी म्हणतात होईल ना, होईल ना. त्यांच्याकडचा माल काढून घेतात, होईल म्हणतात. एखाद्या प्रक्रियेच्या चौकशी करतात, धावत असतात. ही अक्षरशः हास्यास्पद अशा आणि उघड विसंगती आहे. शरीर प्राकृतिक आहे आणि प्रकृती विनाशी आहे. मृत्यपणाला अमर करण्याचा प्रयत्न म्हणजे अक्षरशः सतत मरण चालू ठेवण्याचा प्रयत्न होय. परंतु अमृत तत्व ही हृदयस्थ ग्रंथींना सुरुंग लावून त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणल्यानंतरच स्पष्टपणे पोहोचता येण्यासारखी अवस्था आहे. नासक्याला सोडून दिलं का शाश्वताशी तादात्म्य जडलं जातं. हृदय ग्रंथी म्हणजे काय आणि त्याच्या बंधनातून आपल्याला कसे मुक्त होता येते हे आधीच पूर्ण विस्ताराने चर्चिलेले आहे. पहा, श्लोक कोणता होता हा? मंडुक्य उपनिषद मधला 9वा श्लोक होता. बघा काय ही स्थिती प्राप्त करतो तो मनुष्य. भजगोविंद मधला कशाने सांगतोय? इकडे 76 नंबरचा. आणि जो जीवाभावापासून मुक्त होतो तोच शाश्वत सुख अनुभवतो. श्लोक क्रमांक 376 विवेक चुडामणी. त्याचा आशय पुढे चालू आहे. आता परत आपल्याला याच्याकडे यायचंय.
बघा आता इथे एक आला होता काय, आत्मतत्वाचा साक्षात्कार झाला असल्याने तो सर्वांमधील आत्मतत्व होतो. उपनिषदाचे ऋषी त्यांना झालेल्या आत्मसाक्षात्कारानुसार आपल्याला आश्वासित करीत आहेत की, ते म्हणतात आम्ही पण घडलो, तुम्ही भी घडा ना. पूर्णत्वाला पोहोचलेला महात्मा आपल्या उर्वरित आयुष्यात आत्मतत्वाशी खेळत असतो. कोणाशी खेळत असतो तो? आत्म्याशी खेळत असतो, माणसांशी नाही, जनावरांशी नाही. आत्मतत्वाच्या आनंदात रममान झालेला असतो आणि सर्व काही जगत उद्धारार्थच करीत असतो. सर्व काही त्याच्या इत्तिंभूत गोष्टी जगत कल्याणासाठी असतात. इथं परत 2 नंबर दिलाय, 2. आत्मक्रीडा, आत्मरती, क्रियावान, मुंडक्क उपनिषद. तिसरा 1:4, 3:1:4. आता परत इकडे आलो आपण. आता इकडे कधी जाणार आपण? परंतु हे क्लिअर केल्याने काय होतं, आपल्याला मजबूती होती आपली. जसं जेवणामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा महत्त्वाच्या असतात तशा. कितवा नंबर आहे? 4 नंबर ना. 3:1:4 त्याच्यात ठेवलं होतं मी. हां 3:1:4 हे बघा, 3:1:4 4 आला, ठीक आहे नाही. हे वाचलेलं आहे आपण वाचायचं नेहमी, पण वाचलेलं असलं तरी आपल्या ध्यानात नाही राहत, आपण विसरतो. आपण हे सगळं वाचलेलं असलेलं आपण सगळं विसरतो. पण एकमेकाला पैसे दिलेले उसने कधी विसरतो का आपण? कधीच नाही विसरत. कारण नासका आपण विसरत नाही. कोणी आपल्याला शिव्या दिलेला आपण विसरतो का? नाही. पण चांगलं केलेलं आपण कधी विसरून जातो. कारण ते असतं, कारण केलेलं सगळं विसरायचं असतं. काय काय चांगलं चांगलं, वाईट वाईट मात्र डोक्यात ठेवायचं. 4 नंबर बघा, आत्मक्रीड, आत्मरती, क्रियावान, एष ब्रह्मविद्या वरिष्ठा. तो मोठा मनुष्य आत्मानुभूतीवाला तो जो सर्वभूत मात्रातून अभिव्यक्त होत असतो. सगळ्यांमध्ये तोच व्यक्त होत असतो. हम यहाँ से भी बोल सकते और हम वहाँ से भी बोल सकते. ते म्हणतात, जो सर्वभूत मात्रातून अभिव्यक्त होत असतो असा प्राणाचाही प्राण आहे. त्याला जाणल्यावर विद्वान मितभाषी होतो. असं हिसक दसक वाणी हिडीस बोलणार नाही. तो बोलला तर समोरच्याच्या हितासाठी, पण स्वतःसाठी तो बोलणार नाही. तो मितभाषी होतो. म्हणजे तो जास्त बकबक करत नाही. बसंती तू क्यों बकबक करती है, तो बकबक करत नाही. हा स्वतःबरोबरच खेळ करणारा, आत्म्यातच रममान होणारा आणि विहित कर्मे करणारा ब्रह्मवेत्ताच श्रेष्ठ होतो. बघा, तो कोणाशी खेळत असतो? स्वतःशीच खेळ. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. रमे मन तेथे. रमे म्हणजे कोण? रमे कोणाचं नाव आहे? रमे तेथे मन क्रीडा करी, तो रममान होतो. काय पुढं? रमे मन तेथे क्रीडा करी, आकाश मंडप पृथ्वी आसन बाळासा. रमे मन तेथे क्रीडा करी. 99 मार्क पाडतो तो. असं आकाश मंडप पृथ्वी आसन रमे मन तेथे क्रीडा करी. तो त्या जगतामध्ये खेळ खेळत असतो. जो सर्वभूत मात्रातून अभिव्यक्त होतो असा हा खरोखर प्राणाचाही प्राण आहे. त्याला जाणल्यावर ज्ञानी मनुष्य मितभाषी होतो. वायफळ बडबड करण्याचे थांबवतो. म्हणजे मितभाषा आपल्याला कळणार नाही ना, म्हणून आपल्याला अजून फोडून सांगतात, कारण आपली बुद्धी लय शार्प आहे ना. वायफळ बडबड करण्याचे थांबवतो. स्वतःच्या ठिकाणी क्रीडा करणारा. कुठं रमतो तो? आपण आपल्या मस्तीमध्ये. हम हमारे मस्ती में आग लगे बस्ती में. स्वतःच्या ठिकाणी क्रीडा करणारा आणि आत्मतत्वातच रममान होणारा. कशात रमलेला आहे तो? स्वतःच्या स्वरूपामध्ये. तसेच ज्ञान ध्यान इत्यादी विहित कर्मे करणारा असा महात्मा ब्रह्मवेत्यात श्रेष्ठ असतो. पसायदानला है ना. पसायदानला काय? पसायदानला काय? हा,
पसायदानला हॉस्पिटल आहे की नाही. पसायदानला कापायचे काय सफरचंद हे ना. हा पानपट्टी झालं. हरी स्वतःच्या ठिकाणी क्रीडा करणारा आणि आत्मतत्वाचं रममान होणारा, तसेच ज्ञान ध्यान इत्यादी विहित कर्मे करणारा असा महात्मा ब्रह्मवेत्त्यात श्रेष्ठ होतो. सगळ्यात राजा आणि ज्ञानी आहे तोच. हे समस्तही श्री वासुदेव आईशी मती जयाची नाही. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, म्हणून भक्ता माझी रावो. आणि ज्ञानी आहे तो भक्तांमधला राजा आणि ज्ञानी कशामुळं, हे समस्तही श्री वासुदेव. त्याप्रमाणे तो ज्ञान ध्यान इत्यादी विहित कर्मे करणारा असा तो ज्ञानाची जोपासना करतो, ध्यान करतो. वेळ भेटतो का हो आपल्याला ज्ञान आणि ध्यान करायला? काय करणार, आपल्या पाठीमागं प्रपंच लागलाय, पाट्यावर आपल्या प्रपंच पुजलाय. आहे का आपल्याला वेळ? आहे ध्यान करायला? गुरु बाबा चिंतन करायला वेळ आहे आपल्याला? नाही ना. बघा तुम्हाला दोघांना नाही म्हणलं, आम्हाला कसं काय राहील आता? तुमचं सगळं झालं तरी तुम्हाला अजून ध्यान करायला टाईम नाही. अजून तर आम्ही ऐन रंगात आलेलो आहे. आता तर घरी रंगात आलेली आमची कुस्ती आहे का नाही. वग आत्ताशी सुरू झालं आहे आमचा आहे ना. आता मग आमचं तर तुमच्यापेक्षा वेगळं असणार आहे का नाही. जो खरोखर प्राणाचा प्राण आहे, प्राण हा म्हणून म्या हलविल्या मी त्या प्राणाचा मी प्राण आहे, त्याला मी पोचतो. जो खरोखर प्राणाचा प्राण आहे, शब्द या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी वेदांतात ज्याला सुक्तात्मा म्हटले आहे. जो ईश्वर तत्व किंवा ईश्वर आहे असा समष्टी प्राण एक. काय दिलं नाही समष्टी प्राण्याचा अर्थ दिलेला नाही, पण आकडा टाकलेला आहे. जाऊ द्या. सर्वांचा प्राण हृदयातला या अर्थाने वापरला आहे. शुद्ध जाणीव तत्वाचा साक्षात्कार झाल्यावर द्रष्ट्याला ते खरे पाहतो. तो द्रष्ट्याला ते खरे पाहता सीमित विषय वस्तूंच्या आणि भावनांच्या जगाचा करता भरता आणि संहारक आहे अशी प्रचिती येते. बघा एकदा का त्याने त्या शुद्ध जाणीव तत्वाचा साक्षात्कार झाल्यावर द्रष्ट्याला ते खरे पाहता सीमित विषय वस्तूंच्या आणि भावनांच्या जगाचा करता भरता आणि संहारक आहे अशी प्रचिती येते. हे जाणल्यावर कृतकृत्य झालेला साधक वायफळ बडबड करीत नाही. कृतकृत्य झालो आता देवाविन काही बोलणेच नाही. या अनित्यापायी आपली विचारशक्ती व्यर्थ खर्च करत नाही. काय नासक्याबद्दल बोलायचं? दादा काय म्हटले? काय बोलायचं? आपली सुखदुःख जगाला काय सांगत बस? काही सांगायचं असेल तर सगळं कोणाला सांगायचं? माऊलींना सांगायचं. या अनित्यापायी आपली विचारशक्ती खर्च करीत नाही. धनप्राप्ती आणि संचय, स्पर्धा आणि नफेबाजी, धडपड आणि दुःख, जमा आणि खर्च ही जेथे चालत राहतात अशा जगात त्यानंतर त्याला रस राहत नाही. आपल्याला त्याच्यात जास्त काय आहे? रस आहे आपल्याला, आहे का नाही? ऐकतो का नाही आपण? पण ऐकून किती वाटचाल करतो त्याच्यावर अवलंबून आहे. अरे सगळं लुटलून नेलं आपल्याला चालेल, पण देवाशी आपला संबंध संपला नाही पाहिजे. स्वप्नातून जाग आल्यावर जाग आलेला मनुष्य त्यानंतर त्याच्या स्वप्नातील पत्नीच्या आणि स्वप्नातील मुलाच्या उदरनिर्वाह करता मिळवण्याचे आणि खर्च करण्याचे कार्य चालू ठेवील की नाही? स्वप्नातल्या मुलाच्या आणि बायकोची काय काळजी करील का? नाही. पण जागृतीतल्या करील की नाही? जागृतीतल्या, अरे जागृतीत हे स्वप्न आहे. आणि ज्ञानेश तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बाबांनी मला जेवायला तूप मागितलं, त्या बरोबर तूप मागितल्याबरोबर भोजना मागती तूप पावशेर मागितलं, मी दिलं नाही. त्यांनी खाल्लं. हे खाऊन पिऊन चांगले डंगरेच्या डंगरे झालेत, तरी स्वप्नाचा विसर यांनाच नाही. आणि हे गद्दे, आणि आपण त्यांच्या मागे गद्दे मजुरीवर पळणारी माणसं.
आपल्याला कुठं अक्कल आहे? जो आपल्या मागं हिंग लावतो ना त्याला आपण काळीची किंमत देणार नाही, आणि जो आपल्याला लुटतो ना त्याच्या मागं लूट ना, लूट मला लूट, मग मोकळाच करील तो चांगला, बरोबर आहे की नाही? हो ना. माऊली का? स्वप्नातील त्याच्या पत्नीच्या मुलाबाळांच्या स्वप्नातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने स्वप्नातील पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे घाम गाळला असला तरी, कुठं घाम गाळलाय? स्वप्नात तरी. बघा, असं आपल्याला झालं पाहिजे, आपण नेहमी जागे राहिलं पाहिजे. जग जोगी जग जोगी जोगी, जाग जाग बोलती. त्यांना काय बोलायला? आम्हाला झोपा काढायच्यात, पहाटे 4ला उठून बोलतात ते. जागा जागा. पण नाही, स्वामी विवेकानंद म्हणतात उठा जागा आणि आपल्या ध्येयापर्यंत चालत राहा, तोपर्यंत थांबू नका. आपलं शेवटचं गंतव्य स्थान भेटत नाही तोपर्यंत. भोजना मागती तूप पावशर. बघा किती बारकाव आहे. इथे आल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. नुसतं मागितलं का दिलंय? त्यांनी खाल्ले का? नाही. तरी नुसतं म्हटल्याबरोबर पडीला विसर स्वप्नामा. दोन्ही किती अलर्ट असतील, बाबाजी बी आणि तुकोबराय बी किती किती अलर्ट असतील ते. आपण तसे गहाळेत, गाफील निजलेलो होत आपण. याप्रमाणे जेव्हा द्रष्टा त्याला प्राप्त झालेल्या परमज्ञानाने स्वतःमधील आत्मतत्वाची प्रचिती घेतो आणि आपल्या स्वप्न जगतामधून पूर्णपणे जागा होतो, तेव्हा तो वायफळ बडबड करण्याची थांबतो. कसं काय करायचं आता, पुढचं काय? इथून मी रोज घरी जाताना आरुंबाबांना म्हणतो, गणपती मंदिर जवळ गेलो, पुढं काय तुम्ही ठरवले? ते म्हणले आता ऐकून काय आलो आपण, आता जेवून झोपायचं, पुढं काय ठरवलंय आता? त्यानंतर त्याला स्वतःच्या आत्मतत्वा इतके आणि त्याच्या वैभवा इतके दुसरे कशाचेही महत्त्व वाटत नाही, एवढं तो खुशमध्ये असतो. त्यानंतर आत्मस्वरूपाशी खेळणे आणि आत्मतत्वातच रमणे हाच त्याचा उद्योग राहतो. दिनरजनी हाची धंदा. खेळ, क्रीडा, खेळ आणि रती, रमणे हे दोन शब्द संस्कृत भाषेत जरी जवळ जवळ समानार्थी असले तरी त्यांच्या अर्थाच्या पोतामध्ये अगदी सूक्ष्म फरक आहे. तो रती रततो, त्याच्यात रमतो, खेळतो. खेळ आणि रमणे याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात तरी फरक आहे. सूक्ष्म अगदी फरक आहे. जेव्हा आपल्याला मिळालेला आनंद हा आपण बाह्य जगतातील विषय वस्तूंच्या संपर्कात आल्याने प्राप्त झालेला असतो, तेव्हा क्रीडा हा शब्द वापरला जातो. आणि रती म्हणजे एक किंवा अनेक विषय वस्तूंच्या संपर्काविना, बघा, एक किंवा अनेक विषयांच्या संपर्काविना आपल्यामध्येच आपल्याला मिळालेला आनंद होय. साधकाने स्वतःमध्येच आपल्या सत्य स्वरूपाची अनुभूती घेतल्यानंतर आपल्यामध्ये स्वतःचे ईश्वरत्व अनुभवणे आणि आजूबाजूला आणि अवतीभोवती आपल्याला नामरूपात आत्मतत्वाचाच शांत खेळ निरीक्षण करीत राहणे, एवढा एकच उद्योग त्याला राहतो. काय? जगाकडे बघत असताना नाम आणि रूप, चांगला खेळ चाललाय, चांगला खेळ चाललाय, आणि त्या एक स्वरूपामध्ये आणि रममान व्हायचं. रममान कोणाशी व्हायचंय? मूळ तत्वाशी. आणि खेळायचंय या उपाधीच्या, हे चांगलं अवतीभोवतीचं जग कसं खेळते. क्रिकेट खेळताना आपण बघतो ना, आणि भारत जिंकतो तेव्हा रमतो, आणि क्रिकेट खेळताना तो क्रीडा करत असतो. कळलं ना? कळलं. आणि आजूबाजूला आणि अवतीभोवती आपल्या नामरूपात आत्मतत्वाचाच शांत खेळ निरीक्षण करीत राहणे, एवढा एकच उद्योग त्याला उरतो. अशा तऱ्हेने साधक त्यांच्या स्वतःमध्ये आणि बाहेर आत्मतत्वच अनुभवतो. बघा, स्वतःमध्ये आणि बाहेर, आणि प्रकाश शक्ती ज्ञानमय शाश्वत जीवन जगतो. बघा, 5च मिनिटं आलेत, पण 5ही मिनिटात तेवढाच फायदा होऊ शकतो. 5ही मिनिटात. आता आपण विचार केला असता आता अर्धा तासच जाऊन काय करायचं, यांनी विचार केला
शिवाय यांनी गाडी सोडलेली आहे स्टेशनवरून, इथं बसने आलेत. आता इथून परत जायचंय त्यांना तुंगागाव. ऐसी करी धावाधावी. बायबल किंवा इतर धर्माचे अर्धवट ज्ञान हे ज्याचे अजिबात ज्ञान नसण्यापेक्षा अधिक धोकादायक असते. तुम्हाला ग्रंथाचे एक तर पूर्ण ज्ञान असलेलं बरं, अर्धवट ज्ञान आधा हकीम जान खतरे में. आपल्याला कसं झालेलं आहे, पूर्ण ज्ञान झालेलं आहे म्हणलं आपल्याला टेन्शन नाही आहे की नाही, आपल्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. बायबल किंवा इतर धर्मग्रंथाचे अर्धवट ज्ञान हे त्याचे अजिबात ज्ञान नसण्यापेक्षा अधिक धोकादायक असते. साक्षात्कारी साधूला आत्मानुभूतीनंतर करावयाचे असे कोणतेच कार्य नसते. असा दुःखकारक संप्रदाय भारतात बहुतांश अशा अर्धशिक्षित पुस्तकी पंडितांनी निर्माण केलेला आहे. एकदा ज्ञान झालं का त्याला काहीच करायचं नाही, त्यांनी नुसतं गुहेत जाऊन बसायचं, असा अर्धवट संप्रदाय ते म्हणले. नाही, त्यांनी करायचं असतं. आपण तरला नव्हे नवल उद्धरेल कूळ आणि कांचे. तशा अर्थाची विधाने श्रुती ग्रंथात आढळतात हे खरे, परंतु ज्याला त्या वाङ्मयाचे खरे मर्म कळले आहे त्याला समजेल की सर्व इच्छा प्रेरित अहमवृत्तीने केलेल्या कर्माचा त्यागच केवळ त्या विधानात श्रुतीला अभिप्रेत आहे. म्हणजे त्याला असं विशेष मुलासाठी, बायकोसाठी, घरदारासाठी, नातेवाईकांसाठी, स्वतःसाठी असं करायचं राहिलं नाही, पण तो करतो सगळं. पण स्वतःसाठी शिवाजी महाराज राज्य कोणाचं आहे म्हणतात? जगाचं आहे, श्रींचं आहे, समाजाचं आहे असं समजतात. तसा तो समजतो, स्वतःसाठी त्याचं जगणं राहत नाही. या विधानाचा अर्थ काहीही कर्म न करण्याचा परवाना किंवा कालाच्या गरजांच्या आणि समाजाच्या दुःखांच्या बाबतीत क्रूर उदासीनता असा समजता येणार नाही. तो दीनदुबळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करणार, हेच आपले महात्मे करतात सगळे. आणि समजूही नये म्हणजे दुःखाच्या बाबतीत क्रूर उदासीनता असा समजता येणार नाही आणि समजूही नये. मुळातच आळशी आणि अकर्तृत्ववान अशा श्रोतृवर्गापुढे आत्मसंतुष्ट पंडित वर्गाने अवन्नत हिंदू धर्माच्या लावलेल्या अर्थामध्येच आपल्या उदात्त तत्वज्ञानाचा असा विपर्यास केला गेला. आणि जो अजूनही टिकून आहे अशी लोक आहेत याच्यामध्ये, त्याचा वेगळा अर्थ सांगतात. जसा आहे तसा त्याचा अर्थ सांगितला जात नाही. पुनरुत्थापित हिंदू धर्म उपनिषद तत्वज्ञानाच्या प्रशांत सागराला अशा धोकादायक आणि गलिच्छ विचार प्रणालीने बुद्धी पुरस्पर गढूळ होऊ देऊ शकणार नाही आणि होऊ देणारही नाही. झोपाळू साधूच्या आणि निष्क्रिय महात्म्यांच्या या हास्यास्पद कल्पनेला आत्मसाक्षात्कारानंतर त्याला काही करावायचे असे कर्म नसते, या गैरसमजुतीला या ठिकाणी मंत्रातील क्रियावान या संज्ञेने शृंग लावला आहे. तो सांगतो तो क्रियावान पहिल्यापेक्षा जास्त काम करतो. प्रापंचिक माणसं जसं करतात ना त्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने तो काम करतो. पण यांच्या अंतःकरणात ज्या आसक्ती, द्वेष, कामना आहेत त्या मात्र त्याच्याकडे बिलकुल नसतात. तो त्यांच्याही पेक्षा उत्साहाने काम करत असतो. त्याने क्रियावान असले पाहिजे आणि संज्ञेच्या खऱ्या अर्थाने तोच एक क्रियावान असू शकतो. पशुतुल्य मानवी समाजाचा जर काही टिकाऊ सांस्कृतिक उद्धार घडवून आणायचा असेल तर तसा उद्धार त्या जीवनमुक्ताचे निस्वार्थी कर्मच घडून आणील. म्हणून जगाच्या कल्याणा ते शांत बसत नाही. आता पेटवू सारे रान. आपल्या मानसिक आणि बौद्धिक पावित्र्याच्या बाबतीत ज्याकरता आपले अभिनंदन होऊ शकेल असे जर आज आपणाजवळ काही असेल आणि जनावरे व रानटी पशु यांच्यापेक्षा उदात्ततेचा आणि श्रेष्ठत्वाचा दावा जर आपण कोणत्याही अर्थाने सांगू शकत असू तर पूर्णपणे असा तो ईश्वरी साक्षात्कार झालेल्या पुरुषाच्या आशीर्वादामुळेच होय. आपण प्रगत असू तर त्यांच्याच आशीर्वादामुळे होऊ शकतो. आंतरिक तसेच बाह्य जगतात आपल्याला जर कोणी सांस्कृतिक आणि सभ्यतेची टिकाऊ झळाली दिली असेल तर या योद्ध्यांच्या तलवारीने नव्हे किंवा सम्राटाच्या शौर्याने नव्हे. हे जे आज आपण आहोत ना हे साधूंच्यामुळे किंवा शास्त्रज्ञांच्या बुद्धीने नव्हे, व्यावहारिक विज्ञानामुळे नाही. आपल्यातील पशुला माणसळवण्याचा,
प्राथमिक आणि सुरुवातीच्या धड्यापासून तो थेट मानवास देवत्वाच्या आसनापर्यंत म्हणजेच ते प्राप्त होईपर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केले, अशा उच्चतम तत्वज्ञान आणि तद अनुषंगिक साधना यापर्यंतचा मानवी मुक्ततेचा प्रत्येक भाग ही देव माणसाची देणगी आहे. त्यांनी आपल्याला दिलेलं हे दान आहे. म्हणूनच भारतातील द्रष्टे जेव्हा शारीरिकदृष्ट्या निवृत्त झाले तेव्हाच राष्ट्र आणि सांस्कृतिक अनभ्यासामुळे अन्यभ्यासामुळे आणि गैरवापरामुळे अवनत झाली. ज्यांनी कामना प्रेरित कर्माचा निषेध केला ते शंकराचार्य स्वतः त्यांच्या काळातील अत्यंत गतिमान असे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ते ठरले होते. कोण? शंकराचार्य. ते आता योगी आणि मोदी तसेच आहेत, त्यांना काय राहिलं नाही, ते आता जगासाठी राहिलेले आहेत. श्रुती साधकाला केवळ निस्वार्थी कर्मे नको म्हणते, निस्वार्थी उपकार कर्मे नव्हेत. निस्वार्थी उपकार रूपी कर्म कर, फक्त स्वार्थी कर्मे करत नाही असं सांगते श्रुती. या ठिकाणी अशा निस्वार्थी कर्माबाबत अनुज्ञा देते व त्याचा गौरव करते बघा. आणि खऱ्या साक्षात्कारी साधूंना ते सहज कर्म म्हणून करावयास सांगते. कर्म करा पण निस्वार्थी भावनेने करा असं सांगते. असो, आपण इथे थांबतोय. श्लोक क्रमांक विवेक चूडा. आता कोणता वाचला आपण? मुंडुक्क उपनिषदातला वाचला. आणि हे विवेक चूडामणीचा आपला कालचा श्लोक झालाय 376 सगळे पुरावे याच्यामध्ये आपण पाहिले. कालही आपण 376 वाचला ना, आजही 376च्या अनुषंगाने एक मंडुक्य उपनिषद आणि भज गोविंदम याच्यामधले पुरावे तो कसा असतो आणि त्याने काय करायचं हे सांगितलं. असो, झालेली सेवा विवेक चूडामणी 376लाच थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे हरि सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. विश्वात्मके देवे हे वाग्यज्ञ दोषावे दोषो निमजऱ्यावे पसायदाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे गुरुलांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित ते लावो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो दया बुधा. सदा कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आरांचन. मार्कंड जे तापहीन. ते सर्वाही सज्जन सुरेरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल त्रिलोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो. होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती.